दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन केलं गेलंय, अशी माहिती महेश्वर परिवारचे दत्तात्रय गावडे यांच्या वतीनं ॲडव्होकेट डी घोरपडे यांनी दिली आहे। स्वर्गीय प्रमिलाबाई सोनबा गावडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चिन्मय मिशन अहिल्यानगर आणि महेश्वर परिवार काष्टी यांच्या संयुक्त विद्यमानं महेश्वर कॉम्प्लेक्स नगर दौंड रोड काष्टी या ठिकाणी 13 ते 19 एप्रिल कालावधीत दुपारी 4:30 ते रात्री 8:30 पर्यंत प्रवचनकार परमपूज्य स्वामी प्रत्ययानंद सरस्वतीजी यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचं आयोजन केलं गेलंय। तालुक्यातील भाविक भक्तांसह पंचक्रोशीतील भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांकडून केली गेली आहे। स्वर्गीय गंगा भागीरथी प्रमिलाबाई सोनबा गावडे यांची स्मृतिप्रित्यर्थ चिन्मय मिशन अहिल्यानगर व महेश्वर परिवार द्वारा आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ हा यज्ञ जो ठेवलेला आहे की त्यांच्या घरामधली त्यांची आई, मातोश्री, वडील आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जे पूर्वी होऊन गेलेले आहेत त्यांना सद्गती मिळावी या हेतूनं हा भागवत कथा ज्ञान यज्ञ ठेवलेला आहे। या यज्ञामधून निश्चितपणे मोक्ष मिळतो। जे काही योनीमध्ये कोणी अडकलेला असेल पूर्वीच्या याच्यामध्ये तर भागवतामुळे त्याच्यावर फायदा होतो आणि म्हणून भागवत लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जसे 4 म्हणजे वेदांचे 4 भाग आहेत, त्याच्यामध्ये व्यासाने 4 भाग केले वेदाचे, तसं हे श्रीमद भागवत हे सुद्धा 5वा वेद आहे आणि याच्यापासून निश्चित मोक्ष मिळतो। याचा जे लोक हे ऐकतात त्यांना सुद्धा सद्गती म्हणजे निश्चित मिळते आणि त्याचा उद्धार होतो। म्हणून मोक्ष मिळण्याचं एवढं एकच साधन आहे की हल्लीच्या काळामध्ये भागवत लावणं आणि तो 7 दिवस ऐकला पाहिजे। 7ही दिवस जे ऐकतील त्यांना निश्चितपणे मोक्ष मिळेल। भागवत सांगणार ते स्वामी प्रत्यानंद सरस्वती नांदेड हे त्याचे प्रमुख आहेत आणि अहमदनगर चिन्मय मिशनचा मी अध्यक्ष आहे। हे 7 दिवस कथा ज्ञानयज्ञ चालणार आहे। 4:30 ते 8:30 पर्यंत हा इथे कथा ज्ञानयज्ञ चालेल। तेव्हा काष्टी आणि काष्टीच्या परिसरातील श्रीगोंद्यातील लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। हे महाराज जे आहेत हे अतिशय विद्वान आहेत, वेदांतावर त्याचं ज्ञान आहे, ते ब्रह्मचारी आहेत आणि वेद, उपनिषद, त्यानंतर गीता, घरोघर गीता, त्याच्यानंतर गीतेचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य चिन्मय मिशन करते। देशामध्ये आणि जगामध्ये 400 शाखा आहेत। हे फक्त प्रवचनाचं काम करून लोकांमध्ये प्रचार प्रसार करतात आणि याप्रमाणे हे कार्य चालू आहे। ते जे स्वतः इंजिनियर आहेत आणि इंजिनियर असून त्यांनी नोकरी केली, नोकरी सोडून दिली आणि बाल ब्रह्मचारी आहेत। त्यांनी हे कार्य जे हातामध्ये घेतलं की बाबा मला आता लग्न करायचं नाही, प्रपंच करायचा नाही, मला प्रपंच हा यज्ञाचा करायचा, म्हणून वैष्णव जयंतीची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।